तर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळानं शासनाकडे मागणी केली आहे। रायगड जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे। अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेत चर्चा केली आहे। यावेळेस शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात आलं। अवकाळी पावसानं शेतात कापून ठेवलेल्या भाताची कणसं भिजून गेली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, परिस्थिती गंभीर आहे। शेतीचे सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। यांना फोन लावले तलाट्यांचे पण एक तारखेला मात्र त्यांनी येऊन ताबा घेण्याचा प्रयत्न करू नये। शेतकरी कामगार पक्षाची खऱ्या अर्थाने खरी मागणी ही आहे की जे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने भात शेती, जे आमच्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव पीक आहे, त्या एकाच पिकावर आम्हाला शेतीच्या पिकावर, भात शेतीच्या पिकावर उपजीविका करावी लागते, दुसरं उत्पन्नाचं साधन नाही। म्हणून ही अतिशय गांभीर्याची गोष्ट म्हणून आमचे नेते भाई जयंतभाई पाटील यांनी स्वतंत्र मुलाखत घेऊन सरसकट पंचनामे करण्याची मागणी केलेली आहे। तुम्ही यावेळेस पाहिलं की अगदी ऐन दिवाळीत मुसळधार असा पाऊस आणि वादळ झाला, त्याच्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। रायगडसह अखंड महाराष्ट्रात त्यांचं नुकसान झालं। आमचे नेते आणि पक्ष संघटनेकडनं आमची मागणी आहे की या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।